नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण विषयी खूप मोठी अपडेट समोर आली आहे। लाडक्या बहिणींसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे। 1 मार्चला मोठा निर्णय होणार आहे। चला आता लाडकी बहीण योजनेविषयी ही महत्त्वाची बातमी जाणून घेऊया। लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या 1500 रुपये दिले जात आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे। हा एक खूप मोठा प्रश्न सर्व बहिणींना पडलेला होता। निवडणुका झाल्यानंतर लाडकी बहिणीचा हप्ता 1500 वरून 2100 रुपये होणार होता। तर तो हप्ता कधी वाढणार हा प्रश्न सर्व बहिणींना पडलेला होता। निवडणुका झाल्यानंतर सर्व लाडक्या बहिणींना वाटत होते की त्यांना जानेवारीचा हप्ता 2100 रुपये येणार आहे, पण त्यांना जानेवारीचा हप्ता 1500 रुपये आला। तर सर्वांना हा प्रश्न पडला होता की लाडकी बहिणींचा हप्ता कधी वाढणार, त्यांना 2100 रुपये कधी मिळणार। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी एक खूप मोठी बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आली आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची तपासणी सुरू होणार आहे। या योजनेत महिलांना सध्या दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहे आणि या योजनेत 2100 रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते। लाडकी बहीण योजनेत आता 2100 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत महिलांना राज्याच्या अर्थसंकल्पानंतर 2100 रुपये दिले जाणार आहे। याबाबत अनेक नेत्यांनी वक्तव्य केले आहे। दरवर्षी राज्याचा अर्थसंकल्प 1 मार्चला सादर करतात आणि त्याच दरम्यान 1 मार्चच्या अर्थसंकल्पात हा महत्त्वाचा निर्णय होणार आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आवाहन सरकारने केले होते। त्यानंतर आता महिला 2100 रुपयांच्या प्रतीक्षेत होत्या। अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेबाबत हा महत्त्वाचा निर्णय होणार आहे। त्यामुळे आता सर्व लाडकी बहिणींचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागले आहे। तर पहा, लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये कधी मिळणार? एकीकडे महायुतीच्या अनेक नेत्यांनी अर्थसंकल्पानंतर महिलांना 2100 रुपये देण्याची शक्यता वर्तवली आहे, तर दुसरीकडे महिला व बालविकास विभागाने अद्याप 2100 रुपयांबाबत कोणताही प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे केली नसल्याचे सांगण्यात येत आहे। त्याची अंमलबजावणी होण्यासाठी किमान 3-4 महिने तयारी करावी लागते। त्यामुळे मार्च महिन्यात तरी लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। त्याचबरोबर एक खूप मोठी माहिती समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 5 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे। ज्या महिलांनी नियम डावलून योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचे अर्ज आता बाद करण्यात आले आहे। या 5 लाख महिलांमध्ये 65 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील महिलांचा समावेश आहे। तसेच अनेक महिला अशा आहेत ज्यांनी इतर अनेक योजनांचाही लाभ घेतलेला आहे, त्यांचेही अर्ज बाद करण्यात आले आहे। अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन अपडेट मिळत राहतील।